गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता चाललो आहे. तर मित्रांचं आज आमच्या मुंडन करायचं आहे. म्हणजे त्यांनी आता केस काढणार आहे सर्व आणि ते आम्ही करायला चाललो आहे. आमचे मित्र खूप एक्सायटेड आहे टकली करण्यासाठी. आणि आज आजी दादा फर्स्ट टाइम टकली करणार आहेत. आणि यांची टकली झाली का नंबर 1 दिसतील बघा यांचा सध्याला. आणि दीपक भैया बी करणार आहेत. मग दीपक भैया बघून घ्या होता. दीपक भैया नंतरचा ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला कसे दिसतील यांनी. आणि विशाल दादा तर नंबर 1 दिसतात त्यांनी. आता सध्याला तर असे आहेत का खतरनाक KGF लुकमध्ये दिसतात त्यांनी. आणि त्याच्यानंतरचा लुक तर मला बी बघायचा कसा दिसेल त्यांचा. आणि ते बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अशा प्रकारे भाऊचा लुक आहे. आणि नंतर मुंडन झाल्यानंतर तर कसे दिसतील हे मला बी बघायचं आहे. हे बघण्यासाठी आता तुम्हाला पण वेट करावं लागेल थोडा. आता सध्याला आम्ही थोडीशी एनर्जी येऊ म्हणून कॉफी पिऊ लागलो. आणि कॉफी पिऊनच यांचे मुंडन करायला जाणार आहे आम्ही. विशाल भाऊचं तर नंबर 1 मुंडन होणार आहे असं वाटलं. कारण की त्यांनी लयच भारी केले त्यांची लुकिंगसाठी. मित्रांनो निघालो आहे बघा आता कल्याण कट्ट्याकडे. आम्ही आता या अशा रस्त्यावर लागल्यानंतर ते समोरच आहे कल्याण कट्टा. कुठं जाणार बघा की सकाळ सकाळी एवढे आता कुठं जाणार माणूस उठून सकाळी. बघा की अशा प्रकारे हो का हे तिरुमालाचा व्ह्यू आहे थोडाफार. बाकी व्ह्यू तर आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. आता काहीच अंतरावर कल्याण कट्टा आहे आता इथून. तर आपल्याला चलत एक काका भेटले होते. आम्हाला माहीत नव्हतं. तर ह्याने आम्हाला सांगितले की इथून थोडंच पुढे गेल्यानंतर कल्याण कट्टा आहे म्हणून. तोपर्यंत बागेचा व्ह्यू बघा पवन चक्की. अशा प्रकारे बाजूला गार्डन बी आहे. हे बघा थोडं पुढं गेल्यानंतर बघा कल्याण कट्टा आहे बघा समोर. हे बघा इथं काका सांगत आहेत इकडून जावा म्हणतात. हे बघा आलं आहे फायनली कल्याण कट्टापाशी. आम्ही आता आतमध्ये जाणार आहे. आम्ही आतमध्ये जाऊन आता ते कसं होणार पोचलो आहे. आम्ही आता आतमध्ये जाणार आहे. आता विशाल उत्सुक वाट पाहत आहे की आतमध्ये कसं जायचं आहे कधी जावं. तर आमचे 2 मित्र महाग असल्यामुळे आम्ही इथं थांबलो आहे त्यांची वाट बघतोय. आणि थोड्या वेळामध्ये गेलो की आम्ही तुम्हाला सांगतो कसा झाला आमचा मुंडन. ओके. हे बघा हे दोघं मागं राहिले होते बघा. ह्यांच्यामुळे आम्ही इथं थांबलो. त्यांना जराही काही फरक पडत नाही. ते चौघं सोडा हे 3 राहिले होते. सॉरी त्यांना विसरूनच जातो यार मी अजित दादाला. अजित दादा काय असं तुम्हाला बार विसरावं लागते की. चला मग आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आता आतमध्ये जाऊन आपलं मुंडन वगैरे काय आहे ते मिटून घ्या बघा. चला लवकर. तर इथून आतमध्ये एंट्री आहे हे कल्याण कट. तर भावांनो हे बघा हे असं टोकन देतात. हे टोकन घेऊन त्यांना मी आता बघा मित्रांनो दीपक भैया आणि हे अजित आणि अनिल भैया आतमध्ये आलेले आहेत. हे अशा प्रकारे मुंडन करायला. हे बघा असं नंबर आहे इथं. नंबर घेऊन इथं बसावं लागते. नंबर करून जावं लागतं. मुंडन आलो थांबा. नंबर काय करायचं याचं असं डोकं पहिलं वल्ल करावं लागते बघा. हे बघा असं वल्ल करून नंतर जावं लागते तिथं. मग अनिल भैया पण आलेले आहेत हो का बघा. नंतर आता आजी दादा पण करणार आहेत बघा. मुंडन करून हे बघा कसे दिसत आहेत बघा त्यांचा लुक. अशा प्रकारे मुंडन करून झालेले आहेत. ओके. हे आता स्नान करायला जात आहेत बघा. अनिल दादा पण आलेले आहेत. अनिल दादाला बघू शकता. अनिल दादा खतरनाक दिसला भैया आपण हो का. आता दीपक भैया आलेले आहेत हे बघा. या दीपक भैया बघा हो का. दीपक भैया बी आलेले आहेत. दीपक भैया पण करून आले मुंडन. दीपक भैयाचं बी झालेलं आहे. कसं केले म्हणजे काही का कटिंग बिटिंग केली आहे का. आता जावा ते बघा ते त्या ठिकाणी स्नान करायची जागा आहे. तिथं जाऊन तुम्ही स्नान करू शकता. जावा. KGF बघा का फायनली हलाल होऊन आलेले आहेत. KGF झालेत काय झालेत बघा.
आता भैयाची आमच्या आदिदादाची सर्वाची मुंडन झालेलं आहे. आता आम्ही रूमवर निघालो आहे.